मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, पण ओबीसीतनं संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही. ओबीसी मेळाव्यात भुजबळ ठाम. कुणीही अडवं आलं तरी ओबीसीतनं सरसकट आरक्षण घेऊनच राहणार. जरांगेंचा भुजबळांवर पलटवार. आरक्षणाची मागणी कायद्यात बसत नसेल तर हट्ट करून कसं चालणार? अजित पवारांचा मनोज जरांगेंना सवाल. आरक्षणाची मागणी करता पण कायद्याच्या चौकटीत बसते का ते पहा, असंही वक्तव्य. गरीब लेकरांची बाळ म्हणता पण 200 जेसीबी हेलिकॉप्टरमधनं फुलांची उधळण करणारा समाज हा गरीब कसा? छगन भुजबळांचा जरांगेंना सवाल. तसंच आरक्षणासाठी गरीब असणं निकष नाही, सामाजिक दृष्ट्या किती मागास यावरती आरक्षण आहे, भुजबळांची माहिती. बीडमधल्या जाळपोळीच्या घटनेआधी मी कोणाला बोललो नाही. वादविवाद वाढवणाऱ्यांना पांडुरंगानं सद्बुद्धी द्यावी. मी आमदारकी किंवा मंत्रिपदासाठी नाही तर फक्त ओबीसीसाठी काम करतो, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य. ओबीसींना एकत्र करा, गावागावातनं मोर्चे, कॅन्डल मार्च निघायला हवेत, भुजबळांचं ओबीसी बांधवांना आवाहन. ओबीसी मराठ्यांमध्ये संबंध बिघडणार नाहीत, दोन्ही समाजात चांगले संबंध, भुजबळांनी ओबीसी बांधवांना केलेल्या आवाहनानंतर जरांगेंचं वक्तव्य. मराठ्यांकडे मतं आहेत म्हणून त्यांना सांगायची हिंमत नाही का? भुजबळांचा सरकारला खर्च आहे. जात जनगणना करा, सत्य समोर येईल, भुजबळांचा इशारा. 10 गाड्या, फुलं उधळायला 200 जेसीबी, हेलिकॉप्टरनं फुलं उधळणारा समाज. असली गरिबी आम्हालाही येऊ दे, असं पांडुरंगाला साकडं घालतो ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचं जरांगे पाटलांना टोला. सोलापुरातल्या माढ्याचा पुढील खासदार हा ओबीसी असेल, ओबीसी उमेदवारालाच निवडून द्या, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचं आवाहन. मुंबईमध्ये कोणाला त्रास दिला तर मंत्री आणि आमदारांच्या घरांना वेढा घाला, मनोज जरांगे पाटलांचा. जालन्यामध्ये महिलांना आदेश, महिलांनी घराला वेढा घातला तर मंत्री आमदार 2 महिने काय दार उघडणार नाहीत, असंही वक्तव्य. धुळ्यातनं 25,000 मराठा बांधव मुंबईला जाणार, सकल मराठा समाजाचे समन्वयक संदीप पाटोळे यांची माहिती. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनाला मराठा बांधवांचा प्रतिसाद. मनोज जरांगे यांच्या 20 जानेवारीला मुंबईमधल्या आंदोलनाच्या घोषणेनंतर ग्रामीण भागात जनजागृती बैठका. हिंगोलीत मराठा समाजाकडनं जनजागृती बैठक. मुंबईत जाण्यासाठी नियोजनबद्ध कृती. सध्या राजकीय पद्धतीनं जमिनी हडपण्याचं काम सुरू आहे. आपले नेते लाचार मिंधे झालेत, त्यांना स्वाभिमान उरलेला नाही, त्यांच्या पाठीचा कणा शिल्लक राहिला नाही. राज ठाकरेंचा सर्वपक्षीय नेत्यांवरती जोरदार निशाणा. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार, राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख, त्यांच्या वक्तव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंची टीका सकारात्मक घेतो, राज ठाकरेंच्या बोलण्यात वेगळेपणा असतो तर बोलणं गांभीर्यानं घेऊ, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंचं वक्तव्य विचारांना तिलांजली देणाऱ्यांना लागू होईल, भगव्या झेंड्यासाठी बाहेर पडलो, विचार सोडले नाहीत, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. आता सहकार नव्हे, आम्ही अडकलो, सहारा द्या, अशीच चळवळ. राज ठाकरेंचा राजकारण्यांना टोला. राज ठाकरेंनी किती सहकारी संस्था उभ्या केल्या, अजित पवारांचा राज ठाकरेंना सवाल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प प्रगतीची पाहणी करणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपूर्ण स्वच्छता मोहीम विविध ठिकाणी राबवण्यात येणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुणे शहर भाजप कार्यालयाचं उद्घाटन. त्यानंतर पुण्यातच नाट्यसंमेलनाच्या हस्तांतरण सोहळ्याला उपस्थित राहणार. आज मातोश्रीवरती बीडमधील पदाधिकाऱ्यांचे ठाकरे गटामध्ये सकाळी 11 वाजता पक्षप्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार. राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आज मुंबईमध्ये मेळावा. षण्मुखानंद हॉलमध्ये मेळाव्याचं आयोजन. दुपारी 3 वाजल्यापासून नेते येण्यास सुरुवात होणार. अजित पवारांच्या उपस्थितीत आज बरपमध्ये कार्यकर्ता मेळावा. सकाळी 10 वाजता कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पिंपरीमध्ये आज प्रकट मुलाखत. दुपारी 3:30 वाजता साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात मुलाखतीचं आयोजन. नांदेडमधल्या नायगाव इथे आज ओबीसी मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यात प्रकाश आंबेडकर, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, विनय कोरे उपस्थित राहणार. सांगलीमध्ये शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळावा. सकाळी 10 वाजता मेळाव्याचं आयोजन. शंभूराज देसाई, उदय सामंत, दीपक केसरकर उपस्थित राहणार. उद्धव ठाकरे 22 जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार. नाशिकच्या गोदावरी नदी तीरावरती महाआरतीही करणार. आदित्य ठाकरे आज दिघा स्टेशनची पाहणी करणार. स्थानिक खासदार राजन विचारेंसह आदित्य ठाकरे पाहणी करणार. दुपारी 12:30 वाजता ही पाहणी होणार. पैसे माझ्या हातात असताना पुण्याला पैसे का येणार नाहीत? वाढपी मीच असल्यामुळे पैसे कसे कमी देणार? तिजोरी आपल्या हातात आहे.
पुण्याच्या निधनावरनं अजित पवार यांची प्रतिक्रिया. कधीतरी वयस्कर लोकांनी थांबायचं असतं. कोणाचाही अनादर करत नाही. आम्ही काम करतोय, कामात कमी पडलो तर सांगा. अजित पवारांचा पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा. केंद्राशी निगडीत प्रश्न दिल्लीला जाऊन सोडवावे लागतात. राज्याशी निगडीत असलेले प्रश्न मुंबईतच आम्ही सोडवतो. दिल्ली दौऱ्यावर टीका करणाऱ्या पवारांचं उत्तर. राज्याच्या मदत मिळवून देण्यासाठी दिल्लीला जातो. अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यावरील प्रतिक्रियेनंतर एकनाथ शिंदे यांचं मत व्यक्त. प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुकाध्यक्षावर खंडणीचा गुन्हा. संतोष मोहिते या भोरमधील व्यक्तीवरती नसरापूरच्या राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सुनील केदार यांना जामीन देण्यास राज्य सरकारचा विरोध. राज्य सरकारकडून मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात जामीन देण्यास सरकारचा विरोध. अभिनेते किरण माने आज ठाकरे गटात प्रवेश करणार. आज मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. बीडसह मराठवाड्यातील अनेक कार्यकर्तेही पक्षप्रवेश करणार. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याविरोधात कल्याणमध्ये मनसे आक्रमक. आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला हनुमानाची गदा देऊन मारहाण. नागपुरातल्या लक्ष्मीनगर भागामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार. 8 ते 12 जानेवारीपर्यंत लक्ष्मीनगरचा पाणी पुरवठा बंद. जलकुंभीची स्वच्छता करण्यासाठी पाणी पुरवठा बंद. 8 ते 12 जानेवारी दरम्यान टँकरही फिरणार नाहीत. मुंबईमध्ये गेल्या वर्षात 2,50,000 नवीन वाहनांची नोंद. मुंबईतील वाहनांची एकूण संख्या 46 लाखांच्या घरात. राज्यामध्ये काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ. शनिवारी राज्यात 154 नवीन रुग्णांची नोंद. मुंबईमध्ये कचरा करणारे महापालिकेच्या रडारवर. 1.5 महिन्यात 32 लाखांचा दंड वसूल. तर कचरा करणाऱ्या विकास कामांवरती पालिकेचा बडगा. ठाणे महापालिकेचं 225 कोटींचं लक्ष असताना केवळ 71 कोटींची वसुली. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचं उत्पन्न आणि खर्चाचं गणित काही जुळेना. अनधिकृत फलक लावणाऱ्यांसह छपाई करणाऱ्यांना सुद्धा मुंबई महानगरपालिकेची नोटीस. सुशोभीकरणाला अडचणी येत असल्यानं पालिकेकडून नोटिसा. मुंबईत हवेच्या गुणवत्तेमध्ये काहीशी सुधारणा. महापालिकेनं ठोस पावलं उचलल्यानं हवेचा दर्जा सुधारला. मुंबईच्या परळमधील केईएम रुग्णालयातील रुग्णमित्र डेस्कला रुग्ण आणि नातेवाईकांचा उत्तम प्रतिसाद. डेस्कमुळे रुग्णांना सुविधा मिळत असल्यानं नातेवाईकांकडून समाधान व्यक्त. मुंबईच्या मुलुंड ते ठाणे विस्तारित ठाणे स्टेशनचं काम वेगात सुरू. प्रस्तावित स्थानकाला जोडणाऱ्या तिन्ही रस्त्यांमधील एका रस्त्याचं काम वेगानं. आज कोकणातल्या पहिल्या कोस्टल मॅरेथॉनला सुरुवात. पहाटेपासूनच मॅरेथॉनमध्ये कोकणकरांचा सहभाग. तर देशभरातही अनेक धावपटू सहभाग. गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय. अभ्यासासाठी जागाच नसल्यानं रिकाम्या वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना करावा लागतोय अभ्यास. गोंदियामध्ये आतापर्यंत 19,97,000 क्विंटल धानाची खरेदी. तर 59,088 शेतकऱ्यांकडून धान विक्री. नांदेडमध्ये थंडीचे करडी पीक चांगलंच बहरलं. हरभऱ्यासह करडीची मोठ्या प्रमाणात लागवड. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना फायदा. बीड जिल्ह्यातल्या TV9 मराठीचे प्रतिनिधी महेंद्रकुमार मुधोळकर यांचा दर्पणकार पुरस्कारानं सन्मान. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं जाहीर झाला होता राज्यस्तरीय पुरस्कार. अहमदनगरचे TV9 मराठीचे नगर जिल्हा प्रतिनिधी कुणाल जायकर यांचा रिपोर्टर ऑफ द इयर या पुरस्कारानं गौरव. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, पत्रकार संघाचे अध्यक्ष अनंत पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण. नांदेडचे TV9 मराठीचे प्रतिनिधी यशपाल भोसले यांचा सामाजिक पत्रकारिता पुरस्कारानं सन्मान. मीमांसा फाउंडेशन मंथन ग्रुपच्या वतीनं पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामीण पत्रकारांचा गौरव. तर विजय गायकवाड यांना पत्रकार भूषण 2024 पुरस्कार. TV9 मराठीच्या वसई विरार जिल्हा प्रतिनिधींचा झाला सन्मान. राजाराम कारखान्याच्या MD नंतर आता माजी अध्यक्षांना मारहाण. माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांना बेदम मारहाण. ग्रामपंचायतीच्या वादात मारहाण झाल्याची माहिती. उदय सामंत आणि श्रीकांत शिंदे अयोध्या नगरीमध्ये. शिंदे गटाकडनं राम मंदिराला 11 कोटींचं दान. श्रीकांत शिंदे आणि उदय सामंतांकडनं धनादेश सुपूर्द. संपूर्ण देश राम मंदिरामुळे आनंदी आहे, मात्र हे विरोधकांच्या डोळ्यात खुपते. अयोध्येमध्ये दाखल होताच खासदार श्रीकांत शिंदेंचा विरोधकांना टोला.
शिवरायांची वाघनखं आता एप्रिल किंवा मे महिन्यात भारतात येणार. ब्रिटन सरकारची वाघनखं सुपूर्द करण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच. याआधी जानेवारी महिन्यात वाघनखं आणण्याची झाली होती तयारी. बुलढाणा जिल्ह्यामध्ये तब्बल 459 किलो गांजा नष्ट. काल दिवसभरात विविध ठिकाणी पोलिसांची कारवाई. यात 68 लाखांचा गांजा केला नष्ट. मंत्री सत्ता आणि खासदार हेमंत पाटलांमध्ये शिवीगाळ. तर ऑनलाईन बैठकीतील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. सत्तारांनी निधीची विल्हेवाट लावली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. हेमंत पाटलांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीस स्वार्थी आणि संधी साधू. सत्तेची लालसा असणाऱ्यांकडनं काय अपेक्षा करणार? विनायक राऊत यांची फडणवीसांवर टीका. भाजपा आमदार सुनील कांबळेंवरती पुण्यामध्ये बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ससूनच्या कार्यक्रमामध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या कांचीलात लगवल्याप्रकरणी अडचणीत वाढ. पोलिसांना मारहाण हा सत्तेचा आलेला माज. अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण, मात्र कारवाई होत नाही. विनायक राऊत यांची टीका. माझ्या समोर पोलिसाला मारलं असतं तर मी गप्प बसलो असतो का? अजित पवारांची आमदार सुनील कांबळेंकडनं पोलिसाला झालेल्या मारहाण प्रकरणावरती प्रतिक्रिया. सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा दरम्यान काही अज्ञातांची दगडफेक. बॅनर फाडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांना सुद्धा करण्यात आली तोडफोड. मुंबईमध्ये 9 कोटींच्या कोकेन ड्रग्जसह 2 परदेशी नागरिकांना अटक. ड्रानियल नायमेक हा आरोपी, जो नायजेरियातला रहिवासी, तर जोएल अलेजांद्रो हा दुसरा आरोपी. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. ठाण्यामध्ये पिस्तूल साफ करताना चुकून गोळी सुटली. पिस्तूल साफ करताना ही गोळी सुटल्यानं 3 जण जखमी. चामुंडा ब्रिकेटर्स A16 कंपनीचे मालक मोहम्मद उमर शेख यांच्याकडूनच पिस्तुलातनं 1 राऊंड फायर. स्वतःही जखमी. पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. चाकणमध्ये अवकाळीचा जोरदार पाऊस. शेतातील कांदा पिकाला फटका. इचलकरंजी शहरामध्ये अवकाळी पाऊस. मुसळधार पावसानं वाहनधारक आणि व्यापाऱ्यांची तारांबळ. थंडीच्या दिवसात पाऊस झाल्यानं शेतावरती परिणाम. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा घसरला. तापमानात घट झाल्यानं रब्बी हंगामातील गहू पिकाला फायदा, तर हरभरा पिकावरती मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता. शहादा तालुक्यामध्ये कोट्यवधी खर्च करून बांधण्यात आलेली वसतिगृहाची इमारत धुळखात. कोठली इथं जिल्हा परिषदेच्या वतीनं बांधण्यात आलेली होती ही इमारत. नंदुरबारमध्ये धानोरा इथे पार पडला शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा. संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादामध्ये ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरामध्ये होणार प्राणप्रतिष्ठा. तर प्राणप्रतिष्ठेपूर्वी शहरातून भव्य शोभायात्रा. 4 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. धुळे एसटी महामंडळाला 56 कोटी 72 लाखांचं उत्पन्न. मार्च महिन्यापासून 31 डिसेंबरपर्यंत 1 कोटी महिलांचा बसमधनं प्रवास. धुळ्यातल्या सेंट अँथनी स्कूलच्या वतीनं भव्य विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन. 2150 प्रयोग विद्यार्थ्यांकडनं प्रदर्शनात सादर. धुळे जिल्ह्यासह तालुक्यात दुष्काळाची स्थिती गंभीर. अक्कलपाडा, उजवा आणि डाव्या कालव्यातनं पाणी सोडावं. आमदार कुणाल पाटील यांची मागणी. पुणे रेल्वेचा आज मेगा ब्लॉक. पुणे लोणावळ्या दरम्यान अनेक गाड्या रद्द. अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरता मेगा ब्लॉक घेण्यात येणार. तर आज रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावरही मेगा ब्लॉक. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक. हिट अँड रन कायद्यावरनं वाद थांबेना. 17 जानेवारीपासून कर्नाटकातील ट्रक मालक बेमुदत संपावरती जाणार. फेडरेशन ऑफ कर्नाटक ट्रक ओनर्स असोसिएशनची हाक. तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये मोठा घोळ. तलाठी भरतीच्या परीक्षेचा निकाल लागला. एका उमेदवाराला तब्बल 200 पैकी 214 मार्क्स पडले. मुंबईच्या कांदिवली, बोरिवली, दहिसरमध्ये 9 जानेवारीला कमी दाबानं पाणी पुरवठा. बोरिवली टेकडी जलाशयाची संरचनात्मक तपासणी सुरू. म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 170 दुकानांच्या ई लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार. भूखंडाच्या संख्येसह किमतीही निश्चित होणार. म्हाडाच्या कोकण मंडळाची 5380 सोडत रखडलेली प्रशासकीय कारणं देत सोडत आता पुढे ढकलण्यात आली आहे. नवी मुंबईमध्ये एसएससी सराव परीक्षेची आज भव्य शुभारंभ कार्यक्रम. तर सराव परीक्षेत नवी मुंबईतल्या असंख्य विद्यार्थ्यांचा सहभाग असणार. पहिल्या 3 विद्यार्थ्यांना टॅब पारितोषिक देणार. बांगलादेशात आज सार्वत्रिक निवडणुका. शेख हसीना 4थ्यांदा सत्तेवर येण्याच्या तयारीत. पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या आवामी लीगच्या नेतृत्वाखालील युती सलग 4थ्यांदा सत्तेत येण्याच्या तयारीत.
दिल्ली सरकारनं शाळांना सुट्टी वाढवण्याचा आदेश मागे घेतला. कडाक्याच्या थंडीमुळे दिल्लीत सर्व सरकारी आणि खासगी शाळा 10 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा दिला होता आदेश. अयोध्या विमानतळावरनं लवकरच उड्डाण सुरू होणार. आठवड्याभरात नियमित उड्डाणाला सुरुवात होणार. मालदीवच्या राष्ट्रपतींसह अनेक सरकारी वेबसाईट्स ठप्प. सायबर हल्ल्याच्या भीतीनं मालदीव सरकारच्या अधिकृत वेबसाईट्स बंदच. एक देश एक निवडणूकवरती जनतेची मतं जाणून घेणार. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली समितीकडून नोटीस प्रसिद्ध. केंद्र सरकारच्या भूमिकेकडे लक्ष. 2024 मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर. 1 ते 29 जून दरम्यान रंगणार T20, तर 9 जूनला न्यूयॉर्कमध्ये भारत पाकिस्तान महामुकाबलाही रंगणार. हजारो फूट उंचीवरती असताना विमानाचा दरवाजा उडाला. थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल. अमेरिकेतल्या एका विमानतळावरनं विमानानं हवेत उड्डाण घेतल्यानंतर विमानाचा दरवाजा उडून गेल्याची घटना. युक्रेनमध्ये रशियन क्षेपणास्त्र हल्ला. 5 मुलांसह 11 जण ठार. युक्रेनमधल्या पोक्रोस्टोव या पूर्वेकडच्या शहरात क्षेपणास्त्र हल्ला.